गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे आपल्या एस पी कोचिंगमध्ये. आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 4 जी राहिलेली होती आपली ती सॉल्व करणार आहोत. याच्या आधी आपण आधीच्या सेशनमध्ये 1 ते 45 पर्यंतचे प्रश्न सॉल्व केलेले आहेत. आज 45च्या पुढचे प्रश्न बघूया. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. बाजूच्या आकृतीत AC = AB = 9 सेंटीमीटर आहे, तर त्या आकृतीचे क्षेत्रफळ किती असं विचारलेलं आहे. आता ABC आपल्याला समोरचे हे डायग्राम दिलेले आहे. AC = AB आहे, म्हणजे ही आणि ही बाजू काय आहे, इक्वल आहे. ही बाजू आणि ही बाजू काय आहे, इक्वल आहे. ती 9 सेंटीमीटर आहे. ही पण 9 आहे आणि ही सुद्धा वरची 9 आहे. AB ही 9 आहे. तर त्या आकृतीचे क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आता बघा, हे खाली आपल्याला मार्किंग दिलेली आहे. आपण जर हे अशी जोडली इथं या साईडला, तर हा एक स्क्वेअर तयार होतोय, बरोबर आहे. ही साईड सारखी आहे, मग ही पण सारखी असणार आहे, ही पण सारखी असणार आहे, बरोबर आहे ना. आणि जर का मग आपण समजा ही साईड जर आपण याला जोडली, तर एका स्क्वेअरची जर आपल्याला किंमत मिळून गेली या Cची, तर बघा इथं सगळे स्क्वेअर सेम फॉर्म होतील मग ते त्याच साईडचे. मग आता बघा, या तिघांची हे तिघं साईड किती आहे, 9 आहे. तिघं किती येते, हे 9 दिलेत, हे दिलेले आहेत 9. मग जर समजा आपण याला जर समजा असं वाढवलं, काय म्हटलेलं आहे, हा एक स्क्वेअर तयार होतो. ह्याशी जे समजा साईन दिलेले आहे त्याचा अर्थ काय होतो, ही साईड आणि ही साईड काय आहे, इक्वल आहे. खालची ही साईड आणि ही साईड काय आहे, इक्वल आहे. मग दोन साईड जर इक्वल आहे तर हां, मग याच्या समोरची साईडसुद्धा ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण तो रेक्टँगल जर आहे तर रेक्टँगलमध्ये समोरची साईड इक्वल असते, म्हणजे हा स्क्वेअर तयार झाला. मग आता इथून जर अशी आपण लाईन ओढली, इथून पण हा एक स्क्वेअर तयार होईल, हा एक स्क्वेअर तयार होईल. इथून जर अशी लाईन ओढली तर हा एक स्क्वेअर तयार होईल, असा हा एक स्क्वेअर तयार होईल. म्हणजे आता हे 9 सेंटीमीटर आहे, पूर्ण 9. मग याचे 3 तुकडे झालेले सारखे, बघा हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. 9/3 किती, 3. 9ला जर 3ने डिवाईड केला आपण तर 3 सेंटीमीटर येईल. म्हणजे ही साईड आली 3 सेंटीमीटर, ही साईड आली 3 सेंटीमीटर, ही साईड आली 3 सेंटीमीटर. मग जर ही जर 3 आहे, मग ही पण 3 राहील, ही पण 3 राहील, ही पण 3 राहील, तेव्हा AC 9 होईल ना. 3 आणि 3 6 आणि 3 9. हां, मग या स्क्वेअरचं क्षेत्रफळ काढू आपण. या स्क्वेअरचं क्षेत्रफळ काय येईल, बाजू गुणिले बाजू, 3 3 जा 9. मग हा 9 आला. असे किती स्क्वेअर आहेत, 1 2 3 4 5 6. हां, 6 × 9 जर केला आपण, 9 6 जा 54 चौरस सेंटीमीटर असं आपलं ॲन्सर आलं पाहिजे. आता आपण चेक करू. ऑप्शन नंबर 54 आलेलं आहे ना आपलं, 54 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर C इज द राईट ॲन्सर. समजलं तुम्हाला. एका स्क्वेअरचं, एका ब्लॉकचं आपण क्षेत्रफळ काढलं, त्याला मल्टिप्लाय राहिलेले ब्लॉक करून टाकले. 47 नंबरचा क्वेश्चन आहे. 84 दशकाला कितीने गुणावे म्हणजे गुणाकार 336 दशक येईल. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा तोपर्यंत. समजून घ्या. आता 84 दशक म्हणजेच काय, 84 वर एक 0 ठेवू, टेन्स प्लेसचा. दशक म्हणजे 10 टेन्स. याला कितीने गुणावे लागेल, बघा इथं बॉक्स करतो मी. याला कितीने गुणावे लागेल म्हणजे गुणाकार 336 दशक येईल. दशक म्हणजे पुन्हा त्याच्यावर एक 0, 336 टेन्स. म्हणजे हे उत्तर येणार, याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता इथं बघा ऑप्शन आहे, ऑप्शनने चेक करू. 4 × 0 0, 4 4 जा 16. याचा लास्ट डिजिट 6 येतो आहे, याचा येतो आहे का, 5ने जर या पूर्ण मल्टिप्लाय केलं तर 5 4 जा 20 येतो आहे. इथं दुसरा 0 येईल का, नाही. 6ने जर मल्टिप्लाय केलं, 6 × 0 0, 6 4 जा 24 येतो. लास्टला 40 येतो आहे. इथं 60 पाहिजे. 3ने जर केलं तर 3 4 जा 12 येतो आहे, 0 आणि 2. म्हणजे ऑप्शन नंबर A. आलं लक्षामध्ये. 4ने मल्टिप्लाय करून टाकलं. इथं 4 घेऊन पहिला एकदा, 4 × 0 0, 4 4 जा 16, कॅरी 1,
4 8 जा 32 आणि 1 33. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. 48 नंबरचा क्वेश्चन आहे. 10 रुपये किलोग्रॅम प्रमाणे 40 किलोग्रॅम वजनाचे एक वांग्याचे पोते आणले. आता 10 रुपये किलो आहे पोतं, 40 किलोग्रॅम वजनाचं एक वांग्याचं पोतं आणलं. 10 रुपये किलोप्रमाणे 40 रुपये किलोग्रॅम वजनाचं एक पोतं आणलं, म्हणजे ते पोतं किती रुपयाला येईल, त्याच्यामध्ये 40 किलोग्रॅम वांगे आहेत. 10 रुपये किलो त्याचा भाव आहे, म्हणजे 400 रुपयाला एक पोतं येईल ते. व ते काही रुपयांस विकले, काहीतरी रुपयास विकलं ते म्हणे, तेव्हा ₹200 नफा झाला. तर 1 किलो वांग्याची विक्रीची किंमत. मग आता आधी आपण त्या पोत्याची किंमत काढून घेऊ. 40 किलोचं पोतं होतं, 1 किलो 10 रुपयाला होतं, 40 किलो 400 रुपयाला, म्हणजे एक पोतं 400 रुपयाला आलं. आणि ते विकून झाल्यानंतर त्याला ₹200 नफा झाला. मग 200 रुपये याच्यामध्ये ॲड करू. 400 आणि 200 किती, 600 रुपये. 600 रुपये त्याच्याजवळ आले. तर 1 किलोग्रॅम वांग्याची विक्रीची किंमत विचारली आहे. मग याला डिवाईड करू. किती किलो होते ते, 40 किलो होते ना. 40 किलो विकून 600 रुपये आले. मग त्या 600ला या 40ने डिवाईड करून टाकू. 1 0 कट 1 0 कट. 4ने 60ला डिवाईड करा. 60चे 4 तुकडे करा. 60चे 2 तुकडे 30. 30चे अजून 2 तुकडे 15. 15 4 जा 60 होता है ना. ऑप्शन नंबर ए. 60ला 4ने डिवाईड करायचं होतं इथं. 4 1 जा 4, 2 रिमाइंडर, 4 5 जा 20. 15 रुपये पर केजीने ते वांगे विकल्या गेले. आता इथं बघा, a - 3/4 = 5. तर a बरोबर किती. मग आता हा 3/4 जो आहे, 3/4ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे. 3/4 म्हणजे किती होतो. 3/4 म्हणजे पाव. नाही, पॉईंटमध्ये सांगा. पॉईंटमध्ये 0.25 हा 1/4 होतो. 3/4 म्हणजे 0.75. a - 0.75 = 5 आहे. मग हा इकडे येताना प्लस होऊन जाईल. इथं मायनस आहे ना, हा इकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे हा होईल 5.75. मग याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आता 5.75ची. हा पॉईंट जर काढला तर याच्या अपॉनला 100 येऊन जातील. असं पण करू शकतो, दुसऱ्या पद्धतीने पण सांगेन मी तुम्हाला. आता हा पॉईंट काढून टाकला, हे 575 अपॉनला 100 आले. मग हे समजलं कसं आलं तर 575 अपॉनला 100. मग याला आता हा वरचा लास्टला 75, लास्ट 2 डिजिट 75 ना, 25ने भाग जाईल याला. 25 2 जा 50, 7 रिमाइंडर राहिले, 75 झाले. 25 3 जा 75 आणि 25 4 जा 100. 23 अपॉनला 4 असं ऑप्शन आहे का. 23 अपॉनला 4. मग याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. 4 ॲज इट इज इथे येईल. 4 5 जा 20 आणि वरचे येईल ऑप्शन नंबर बी. आता हे झालं आपण पॉईंटने सॉल्व केलं. ज्यांना याची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती नाही त्यांनी काय करायचं. मग हा बघा इथं हा मायनसमध्ये आहे ना फ्रॅक्शन, इकडे येताना तो प्लस होईल. मग a = 5 + 3/4 आहे ना. या 5च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो. मग याला पण 4ने मल्टिप्लाय करू किंवा क्रॉस मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. याच्या बेसला 1 आहे, तिथं 4 करायचं आहे. याला 4ने मल्टिप्लाय करू, वरती पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 5 जा 20 + 3 अपॉनला हे यांचा बेस इक्वल झाला 4. 20 + 3 23 अपॉनला 4 असं ऑप्शन नाही आहे. मग याला मिक्समध्ये कन्वर्ट केलं. हे ऑलरेडी आहे इथं 23 + 1 3/4 किंवा 4 अपॉनला 4 घेतले. 4 5 जा 20 वरती रिमाइंडर राहिले 3, 5 and 3/4 असं आन्सर येईल आपलं. आलं लक्षामध्ये. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. 2 पद्धतीने सॉल्व करू शकतो त्याला. 18.5 रुपये व 18 रुपये 5 पैसे या 2 रकमांतील फरक किती. मग आता यांची सबट्रॅक्शन करणे. कोणते कोणते नंबर आहेत ते. 18.5 रुपये. मग आता मी 2 कॉलम करतो इथं.
करतो. कोणी 1 रुपीचा होईल आणि पैसे इकडच्या कॉलममध्ये लिहू. 18 रुपये आणि 0.5 म्हणजे काय, हे पॉईंटची लाईन असते ही. याला 5 लिहू आपण. 18.5. 5 वर किती 0 ठेवू शकतो इकडे आपण, आहे ना, असे. मग 18 रुपये आणि 5 पैसे. 5 पैसे म्हणजेच काय, 100 पैशाचा 1 रुपया होतो. मग याला 5 म्हणजे हे 5 इथं नाही लिहिता येणार आपल्याला, 0.5 लिहावं लागेल त्याला, है ना. 100 पैशाचा 1 रुपया होतो, समजा 95 पैसे. मग हे जर 5 लिहिले तर हे 50 पैसे होतील, जसे वरती लिहिलेले होते बघा 18.5. 18.5 नाही ते 18.50. हे किती आहेत, 18.50. पॉईंट नंतर 5 आहे, त्याच्या बाजूला आपण 0 ठेवतो. मग इथं 2 प्लेस आले, पॉईंट नंतर 2 प्लेस, आहे ना. 18.5 रुपये हे बघा, लक्ष द्या. 18.50 हे इथं लिहिले. आता हे 18.5 आहे. 5 पैसे म्हणजेच काय, 0.5 लिहावं लागेल आपल्याला त्याला, 2 डिजिट्समध्ये. मग यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 50 - 5 45 होतात, है ना. 18 - 18 0 होतात. 0.45 रुपये म्हणू शकतो आपण पॉईंटमध्ये जर म्हटलं तर. आणि नुसतं पैसे जर म्हटलं तर 45 पैसे. 0.45 रुपीज आलेले आहेत ते. आणि जर पैसा, हा पैशाचा कॉलम आहे ना, हे 0 रुपये 45 पैसे. 45 आन्सर कुठे बघू आता. ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेले 45. लक्षात आला ना काय प्रश्न आहे तर. 18.5 रुपये होते, 18.5 रुपये व 18 रुपये 5 पैसे. 10 पैसे जर असते तर आपण 1 आणि 0 लिहिला असता. मग 5 पैशाला 0.5 लिहावं लागेल आपल्याला. आलं लक्षामध्ये. चला, याचा ऑप्शन नंबर सी आहे 51. दशादशे 400 रुपयांचे 4 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे आपल्याला. 2880 रुपये असल्यास दर किती. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. व्याज बरोबर म द क. म म्हणजे मुद्दल, दर म्हणजे जो रेट दिलेला आहे तो, आणि क म्हणजे काळ किती वर्षासाठी, अपॉनला 100. या फॉर्म्युल्याने आता याचा आन्सर सॉल्व करा. व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढा आणि मला सांगा. बघा आता तुमचं आन्सर जर आलं असेल तर याला मॅच करा. आता फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला. म द क 100. म म्हणजे मुद्दल, मुद्दल इथे 400 रुपये दिलेली आहे, सॉरी 4000 रुपये दिलेले आहे. आणि हे जे वर्ष आहे म्हणजेच काय, काळ दिलेला आहे. हा क आहे आपला, क आहे, हा म आहे, आणि हे व्याज दिलेलं आहे. मग या साईडला आपण हे व्याज लिहू. 200 व्याजच्या ठिकाणी 2880 इक्वल टू मुद्दल आहे आपली 4000 गुणेला दर माहीत नाही आहे, काळ दिलेला आहे 4 वर्ष, अपॉनला 100. मग 10 कट 10 कट 10 कट 10 कट. आता हे 40 इथं मल्टिप्लायला आहे, 40 आणि 4. मग ते, आणि लेफ्ट हँड साईडला हा नंबर आहे आपला व्याज. याच्या अपॉनला येतील मग ते. हे 40 इकडून कट करू, याच्या खाली घेऊ. 40, अरे 48 झाले. अरे 40, हा 4 इथं मल्टिप्लायला होता, इथून कट करू, इथं याच्या डिव्हिजनला येऊन जाईल तो लेफ्ट हँड साईडला. आता हा 1 0 कट झाला, हा 1 0 कट झाला. आता 4ने डिवाइड करू. 4 1 जा 4, 4 7 जा 28, 4 2 जा 8. पुन्हा खाली आता 4 उरलेला आहे. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 3 रिमाइंडर राहिले. 32 झाले. 4 8 जा 32. आता काही शिल्लक नाही राहिलेलं आहे. इकडे उजव्या साईडला दर राहिलेला आहे. दर बरोबर 18%. दर बरोबर 18%. बघा, ऑप्शन नंबर इज द राईट आन्सर. आपला फॉर्म्युला टाकायचा आणि फॉर्म्युल्याने आन्सर काढायचं. चला आता नेक्स्ट 52 नंबरचा क्वेश्चन आहे. प्रत्येक वस्तूच्या विक्रीपाठी 60 रुपये नफा झाला. म्हणजे प्रत्येक वस्तू विकल्यानंतर त्याला 60 रुपये नफा होतोय. दुकानदाराने काही वस्तू विकल्या. आता त्या वस्तू किती विकल्या त्याला माहीत नाही आहे. काही वस्तू विकल्या असतात 4 and 2/7% नफा झाला. तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत विचारलेली आहे आता आपल्याला याच्यात. मग आता
खरेदी किंमत काढायची आहे. आपल्याला दिलेलं काय काय आहे, प्रत्येक वस्तूच्या विक्रीपाठी 60 रुपये नफा दिलेला आहे. आपल्याला 60 रुपये काय दिलेला आहे, नफा. हे रुपयामध्ये दिलेलं आहे आणि हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. या 4 and 2/7% आपण कन्वर्ट करून घेऊ. हा मिक्समध्ये आहे ना. 7 4 जा 28 + 2 30/7% आहे ना. आणि पर्सेंटचा मिनिंग काय होतो, अपॉनला 100, म्हणजे 700 होऊन जातील. याच्या अपॉनला जर 100 लिहिले, 7 × 100 700 होऊन जातील. मग ही झाली आपली पर्सेंटेज, नफ्याच्या पर्सेंटेजची व्हॅल्यू. हा एक 0 कट करू, हा एक 0 कट करू. 3/70 राहिले. काय राहिले, 3/70. मग आता 70 रुपयावर 3 रुपये नफा झालेला आहे. 70 रुपयावर 3 रुपये नफा झालेला आहे. नफा आपल्याला किती दिलेला आहे, 60 रुपये. मग इकडे लिहू आपण. हा समजा आता हा 60 रुपये दिलेला आहे आपल्याला, 3 नाही दिलेला आहे. याच्या किती टाईम्स आहे, हा 20 टाईम्स आहे ना. 3 × 20. मग याला पण 20 ने मल्टिप्लाय करा. खाली 70ला, वरती 20 ने मल्टिप्लाय केलं, 60 नफा आला. किती, 140. 7 2 14 आणि त्याच्यावर 2 0. 70 × 20, 7 2 14 आणि त्याच्यावर हे 2 0. म्हणजे किती आला तो, 1400. 1400 आन्सर कुठे आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. समजलं काय केलं, लक्ष द्या. 60 रुपये नफा दिलेला होता, इथं पण नफा दिलेला आहे ना. मग आपण नफा लिहून घेऊ. याला आधी मिक्समध्ये कन्वर्ट केलं, मिक्समधून इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट केलं. 7 4 जा 28 आणि 2 30. 30/7%. इथं पर्सेंटचं साईन आहे ना, पर्सेंट म्हणजे अपॉनला होतं. हे 700 झाले मग खाली, बरोबर. मग हा एक 0 कट केला, हा एक 0 कट केला. आता हा वरचा नफा होता, हे नफा दिलेला आहे ना. मग या 3ची व्हॅल्यू आपल्याला 60 दिलेली आहे. या 3ची व्हॅल्यू 60 दिलेली आहे. म्हणजे याच्या किती टाईम्स आहे, ते 20 टाईम्स आहेत. मग याच्या पण 20 टाईम्स केला आपण. 70ला 20 ने मल्टिप्लाय केलं, 0 0 7 2 जा 14. ही आली आपली खरेदी किंमत 1400. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. पुढे, एक काम 4 पुरुष अथवा 6 स्त्रिया 32 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 पुरुष व 4 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आपला झालेला आहे. आपण याच्यात काय करतो, ते रेशो काढतो यांचा, की एक पुरुष बरोबर किती स्त्रिया. मग बघा, इथल्या इथं काढून घेऊ. हा अथवा म्हणजे किती पुरुष काम करतात, किंवा जेवढं 4 पुरुष काम करतात तेवढं 6 स्त्रियासुद्धा काम करतात. मग यांचा याला 2 ने डिवाईड करू. समजा 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे 2 men = 3 वुमेन. आता इथं 4 पुरुष सांगितलेले आहे, मग आपण इथं पण स्त्रिया करून टाकू. कोणाला पण एकाला सारखं करावं लागतं. इथं स्त्रिया आहे तर इथं पण स्त्रिया घेऊ, किंवा इथं पुरुष आहे तर इथं पण पुरुष घेऊ. पण स्त्रिया घेणं सोपं आहे. कसं बघा, 4 पुरुष = 6 स्त्रिया आहे. आपल्या इथं 8 पुरुष आहे. पुरुष जर डबल झाले तर या स्त्रिया डबल होतील. मग आपण 8 पुरुषांच्या ऐवजी इथं काय घेऊ, 12 स्त्रिया घेऊ. कोण घेऊ, 12 स्त्रिया. 12 स्त्रिया का बरं घेतल्या, कारण 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया आहे. 4 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम 6 स्त्रिया करतात. मग 8 पुरुष जेवढं काम करतील तेवढंच काम किती स्त्रिया करतील, मग 12 स्त्रिया. कारण 4 पुरुष बरोबर 6, मग 8 पुरुष बरोबर किती, 12. याच्या डबल तर याच्या पण डबल. या 12 स्त्रिया प्लस या 4 स्त्रिया, टोटल किती स्त्रिया झाल्या, 12 आणि 4 16 स्त्रिया झाल्या. आता म्हणजे आता आपला तो MDHचा फॉर्म्युला लावू. Man1 × M1 × D1 = M2 × D2. पहिले माणसं किती होते, म्हणजे स्त्रिया किती होत्या पहिले, 6 स्त्रिया. 6 स्त्रिया 32 दिवसात करत होते. 6 × 32. मग आता स्त्रिया किती आहेत, 16. तर त्या किती दिवसात करतील, ते दिवस माहिती नाही, ते काढू आपण. हे 16 इथं डिवाईडला येऊन जातील. 16
16 16 जा 32 6 मल्टिप्लाय टू 12 डे आपले 12 आले. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. समजलं का काय झालं तर? पुन्हा एकदा समजावून सांगू का? एक काम एक पुरुष करतील किंवा 6 स्त्रिया करतील, दिवसात ते काम पूर्ण होईल. मग तेच काम करायचं आहे आपला. मग आता 8 पुरुष लागतील. इथं 4 पुरुष पहिले लागत होते तर 8 पुरुष लागत आहेत. 8 पुरुष व 4 स्त्रिया असे दोघं मिळून करतील. हे वरती सेपरेट करत होते. मग आता आपण काय करू, दोघं ठिकाणी स्त्रिया घेऊन घेऊ, यांना रिप्लेस करून टाकू. 4 पुरुष बरोबर किती, 6 स्त्रिया. मग 8 पुरुष बरोबर किती होतील, याच्या डबल तर याच्या पण डबल, म्हणजे 4 पुरुष कट करू आणि इथं 12 स्त्रिया घेऊन घेऊ. दोघं स्त्रिया झाल्या. आता 12 आणि 4 16 स्त्रिया झाल्या आता. मग आपला फॉर्म्युला आहे तो M1 इंटू D1 इक्वल टू M2 इंटू D2. आता हे M1 आणि काय ते Hनी हवर्स दिलेली नाही तिथं, जर असले तर घेतो आपण MDHचा फॉर्म्युला. M1 म्हणजे आधी माणसं किती होते तर 6 होते, 6 स्त्रिया होत्या. आपण स्त्रिया घेतोय आता फक्त. आणि त्यांना किती दिवस लागत होते तर 32. आता किती झाल्या त्या स्त्रिया, 16 झाल्या. तर त्यांना किती दिवस लागतील, किती दिवसात ते पूर्ण करतील असा प्रश्न आहे ना. मग 16 यांच्या डिवाइडला येऊन जातील. याच्या अपॉनला 16 32 वरती शिल्लक राहिलं 6 मल्टिप्लाय 2 6 2 जा 12. ऑप्शन नंबर सी. समजला. पुढे खालीलपैकी सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. सापेक्ष शब्द आता नवीन आलेला आहे आपल्याला. इथं हा 9 3 जा 27 होतोय. हा 13 2 जा 26 होतोय. 19 3 जा 57 होतोय. परंतु 17 ने हा नंबर डिव्हिजिबल नाही, 17च्या टेबलमधला नाही. म्हणून आपली सापेक्ष मूळ संख्या काय येणार आहे, ऑप्शन नंबर सी. ऑप्शनवरूनच सॉल्व केला आपण. तर ते नेक्स्ट क्वेश्चन. 90 सेंटीमीटर लांब, 30 सेंटीमीटर रुंद व 10 सेंटीमीटर उंच लाकडाच्या फळीपासून 15 सेंटीमीटर बाजू असणारे घन ठोकळे तयार केले तर किती घन ठोकळे तयार होतील. मग आता याच्यापासून घन ठोकळे तयार करायचे. मग घनाचे घनफळ माहिती आपल्याला. आधी याचं घनफळ काढून घेऊ किती येतं. तर हे सेंटीमीटरमध्ये, सर्व सेंटीमीटरमध्ये, म्हणजे काही टेन्शन नाही आपल्याला. आता याचं घनफळ काय निघेल मग 90 मल्टिप्लाय 30 मल्टिप्लाय 10. हां, हे या मोठ्या फळीचं घनफळ आलं. त्याच्यापासून आता छोटे बनवायचे. 15 सेंटीमीटर बाजू असणारे. मग याची सगळ्यांची बाजू, लांबी, रुंदी, उंची सारखी आहे 15 15 15. मग याचं काय येणार आहे घनाचे घनफळ, ते फरशांसारखंच आहे. मोठ्या हॉलचे क्षेत्रफळ 90 मल्टिप्लाय 30 मल्टिप्लाय 10 अपॉनला 15 मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय 15. हा 15 सेंटीमीटर आहे ना. ते छोटा मोठ्या याच्याचं नाही का, छोटा क्यूब तयार करणे तसे लाकडे फळे ठोकळे तयार करायचे घन. हां, लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची घनाचे घनफळ म्हणजेच काय, यल क्यूब सांगितलं होतं मी तुम्हाला. बाजू गुणेला बाजू, तिघी बाजू सारखे आहे. वरती या वेगवेगळ्या आहेत. लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. हां, मग आता याने डिवाइड करू. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 1 जा 15, 15 6 जा 90. आता हे 6 2 जा 12 आणि 120, हे 10. किंवा मग समजेल का तुम्हाला हे. हां, ते नाव येत आहे ना. हां, चला आता इथं बघा. आता यांना डिवाइड करू. हा 5 ने डिवाइड होईल, 5 आणि 10. 5 3 जा 15, हा 5 2 जा 10. खाली काही शिल्लक राहिले, फक्त 3 राहिला. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 किती 8. 8 घन
नाही घन सेंटीमीटर. असं म्हणते 800 आला असतं. 8 घन सेंटीमीटर असं उत्तर पाहिजे आपलं. ऑप्शन नंबर हां असे नाही घन सेंटीमीटर नाही 8 घन टोकडे तयार होतील तसे. म्हणजे जे परशा काढतो ना आपण किती परशा लागतील बुवा अशातला प्रश्न येतो. 8 घन टोकडे त्याच्यापासून आपण तयार करू. बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. आधी ब्रॅकेट हे एवढं ब्रॅकेट तिच्यामध्ये बॉड मास लावू. मग आधी हे सॉल्व करू. 36 डिवायडेड बाय 9 किती होतो? 6 काही बी 4 हां 9 4 जा 36 9 चौक 36. मग याचा आन्सर हे कट करून आपण 4 लिहिले. मग आता मल्टिप्लाय करू. इथं 5 3 जा 15 आणि 1 0 150 झाले. प्लस हा 4 मायनस 4 या ब्रॅकेटमध्ये. 150 हां हा प्लस 4 मायनस 4 0 झाला. 150 राहिले. 150 आता याला डिवाइड बाय 15 करा. किती? 10. आता ऑप्शन नंबर बी. कुठे? ऑप्शन नंबर बी. समजलं? चला आता पुढे 57. स्तंभ एक पाहून खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा आणि स्तंभालेखात 4 गटांनी जमवलेल्या चित्रांची संख्या आहे. तर 4ही गटांनी मिळवलेल्या चित्रांची संख्या. चित्रांची संख्या दिलेली आहे ही. ड्रॉइंग आणि 4 आहेत त्याच्यामध्ये ABCD असे क्लास आहेत. ABCD त्यांनी हे चित्र काढलेले 10 20 30 40 50 60 हे चित्रांची संख्या. इथं ही काय आहे? चित्रांची संख्या. आणि हे गट आहे. मग आपल्याला कळायचं काय सांगितलं त्यांनी? तर 4ही गटांनी मिळवलेल्या चित्रांची सरासरी. मग आधी काय करावं लागेल? सरासरीसाठी त्या सगळ्यांची ॲडिशन आणि डिवाइड बाय किती ग्रुप आहेत ते 1 2 3 4 ने डिवाइड करावं लागेल. हा किती आहे? 30. बघा हा 30. ए ग्रुपने 30 चित्र रंगवलेले आहेत. प्लस बी ने किती? 20 प्लस सी ने किती? 50 प्लस 4 ने 40. हे 40 इकडे लिहून घेऊ तुम्ही. प्लस 40 अपॉनला किती? 1 2 3 4 याच्या अपॉनला 4. चला वरची ॲडिशन करा. 40 आणि 30 70 70 आणि 20 90 19 50 140 अपॉनला 4. 4 1 जा 4 4 जा 16 होतात. 4 3 जा 12. 2 रिमाइंडर राहिले 20 झाले. 4 5 जा 20 35. ॲव्हरेज काय आला त्याचा? ऑप्शन नंबर ए 35. पुढे क्वेश्चन नंबर 58. 16.4 मल्टिप्लाय 0.25 ची अंदाजी किंमत किती? आता 16.4 याला राऊंड फिगर मी 16 म्हणेल मल्टिप्लाय. आता हा 0.25 ची व्हॅल्यू आपण अशी पण लिहू शकतो इक्वल टू 25 अपॉनला 100. कारण पॉईंट नंतर 2 प्लेस म्हणून खाली अपॉनला 100 घेतलेले आहेत. 25 ने डिवाइड करू. 25 1 जा 25 25 4 जा 100 म्हणजे 0.25 ची व्हॅल्यू ही आपण 1/4 घेऊ शकतो. आता 4 1 जा 4 4 4 जा 16. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघू. तो क्वेश्चन ॲप झालेला आहे. एका ठेकेदाराला एक काम 25 दिवसात पूर्ण करायचे आहे. त्याने त्या कामावर 20 माणसे लावली. तेच काम 10 दिवसात पूर्ण करायचे असेल तर कामावर किती माणसे जादा नेमावी लागेल? आता 25 दिवसात पूर्ण करायचं आहे त्याला काम. तर त्या 25 दिवसात काम 20 माणसं 25 दिवसात काम करताय. मग आता त्याला ते काम 10 दिवसात करायचं आहे तर किती माणसं जादा नेमावी लागेल? इथं जादा शब्द आहे बघा. काय आहे? जादा. मग आता आधी ते M1 D1 त्याच्यानुसार आपण पाहू की किती माणसं लागतील. पहिले माणसं किती लागत होते? M1 इंटू D1 इक्वल टू M2 इंटू D2. पहिले माणसं 20 माणसं होते. दिवस लागत होते 25. आता त्याला 10 दिवसात करायचं आहे तर माणसं किती? माणसं काढायचं आहे. M काढू आपण मल्टिप्लाय.
किती दिवसामध्ये? डे 10. मग हे 10 इकडे येताना आपण लाईन जातील. 10 1 जा 10, 10 2 जा 20, 25 दोन्ही 50 माणसं. मग आता ते 10 दिवसात काम करायचं तर 50 माणसं लागतील. त्याच्याजवळ ऑलरेडी 20 माणसं होते आधीचे, त्याला किती जादा नेमावं लागतील मग? 30 आहे ना. ते 10 दिवसात काम करण्यासाठी 50 दिवस लागतील त्याला, नाही सॉरी 50 माणसं लागतील. मग त्याला किती जास्तीचे माणसं हायर करणं पडतील बाहेरून? 20 ऑलरेडी होते त्याच्याजवळ, 30 घेऊन येईल तो बाहेरून. मग ऑप्शन नंबर डी. इथं ही बाजूची आकृती पाहून POA 77 डिग्री असेल तर PMC चे माप किती? आता POA हा दिलेला आहे 77 डिग्री. मग आता PMC कुठे? PM आणि C हा बघा, हा काढायचा आपल्याला. मग आता याच्यामध्ये असं असतं की हे कन्सेप्टच तुम्हाला समजावे लागेल. समजून घ्या. हे 2 पॅरलल लाईन्स आहेत या AD आणि BC, आणि त्याची ट्रान्सव्हर्सल लाईन आहे PQ. याला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. ही जी आहे ना याला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. तर याच्यामध्ये असं असतं की हा बाहेरचा अँगल आणि हा बाहेरचा अँगल हा सारखा असतो. काय? या लाईनच्या वरचा उजव्या साईडचा, या लाईनच्या खालचा डाव्या साईडचा एकमेकांचे एक्सटेरियर अँगल म्हणतात त्याला, बाहेरचे अँगल इक्वल असतात. तसाच हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. तसाच अपोजिट अँगल इक्वल असतात. याच्या अपोजिट अँगल कोणता? हा आहे ना. याच्या अपोजिट अँगल हा आहे. मग हा 77 आहे, तर हा सुद्धा काय झाला मग? 77. आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे? हा काढायचा. हा PMC ना, हा PMC काढणं आहे ना. हा ना, नाही PMCच काढणं आहे ना. हे बघा, अँगल PMC काढायचा आहे. मग हा आला आपला 77 आहे ना. मग हा जर 77 आहे तर हे इंटेरियर अँगल 180 डिग्रीचे असतात. याचा एक थेरम आहे. हे मधले अँगल 180. जसा हा अँगल आणि हा अँगल 180 डिग्रीचा असेल, हा अँगल आणि हा अँगल 180 डिग्रीचा असेल. मग हा जर 77 आहे, हा किती असणार आहे मग? 180 मायनस, कारण दोघं मिळून 180 ते मधले. मग 180 मधून 77 मायनस करून टाकू. किती? 3 कॅरी 1 0 1 103. हा जो अँगल आहे तो 103 असायला पाहिजे आपला. 103 ऑप्शनमध्येच नाही आहे, हे 103 असेल. मला दुसऱ्या याच्यावरून असं कसं सॉल्व्ह केलं जातं बघा. आपण एक राईट अँगल शिकलो आपण. किती डिग्रीचा असतो तो? 90 डिग्रीचा असतो. हां, स्ट्रेट अँगल 90 डिग्रीचा 180 डिग्रीचा असतो. हा डिग्री आहे. हा सुद्धा 77 डिग्री मग आहे ना, कारण हे एक्सटेरियर असतात. ही लाईन हा पूर्ण 180चा असेल. स्ट्रेट लाईन अँगल आहे ना. मग हा 77 आहे, तर हा उरलेला किती असेल मग? पूर्ण दोघांची टोटल 180 होते. 77 180 मधून मायनस करा, असंही निघेल ते 103 येत आहे. हां, इथं ऑप्शन चुकीचे आहेत. PMCचं माप किती असेल मग? 103 डिग्री. चला पुढे बघा. भाषा प्रश्न दिलेले आहेत. चला उतारा सॉल्व करू. मग पहिले प्रश्न वाचून घेऊ. काय पटापट वाचणं पडेल. धोंड या शब्दाचा उतार्यातील अर्थ. इतरांशी तुलना कशासाठी करावी? यश म्हणजे काय नाही. यश म्हणजे काय असा आणि प्रश्न आहे काय नाही.
प्रगतीतील अडचण आणि स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? रोज सराव करावा लागतो, रोज कार्यक्रम, रोज नवी काहीतरी शिकावे, प्रसिद्धी मिळवावी लागते. आता बघू काय तर. रोजचा दिवस आपल्या पुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाळगायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे. पहिलं काय? स्वतःला घडवलं पाहिजे. स्वतःला घडवायचे ते कशासाठी? तर जीवनात यशस्वी होण्यासाठी. इथं आलेलं होतं काहीतरी, स्वतःला इतरांशी तुलना करण्यासाठी नाही, अजून तो प्रश्न नाही. स्वतःला कशासाठी घडवायचं? जीवनात यशस्वी होण्यासाठी. काही जण कमवलेल्या अफाट पैशाला यश मानतात. काही जणांचं म्हणणं काय, यश म्हणजेच काय, तर त्यांनी जो पैसा कमवलेला आहे त्यालाच ते काय म्हणतात की मी यशस्वी झालेलो आहे. मी खूप पैसा कमवला तर मी यशस्वी झालो. पण यश म्हणजे पैसा नव्हे. यश म्हणजे पैसा आहे का? नाही. ती फार फार तर यशाची पावती असू शकते. ती काय असू शकते? यशाची पावती. की चला भाऊ तुम्ही पैसे कमवले म्हणजे तुम्ही यशस्वी झाले, हे तुम्ही सिद्ध केलं. तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे मुळीच नाही. समजा आपलं खूप नाव झालं म्हणजेच तुम्ही यश मिळवलं असं पण नाही आहे म्हणे. तुम्ही अनेक मित्र जोडले, सतत तुम्ही त्यांच्या गराड्यात असता. आपले खूप सारे मित्र असतात, नेहमी आपण त्यांच्यासोबत फिरत असतो, त्यांच्यासोबत राहत असतो, म्हणून तुम्हाला यशस्वी म्हणता येत नाही. किंवा एखाद्याला खूप सारे मित्र आहे म्हणून त्याला यशस्वी म्हणू का आपण? तर नाही. मग यश म्हणजे नेमके काय? आता एवढं सगळं झालं, एवढं केल्यावर पण त्याला आपण यशस्वी म्हणणार. मग यश म्हणजे काय? आपण जे उद्दिष्ट ठरवलेले असते ते प्राप्त करणे म्हणजे यश. यश म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट काहीतरी ठरवलेली असते, की ते करायची आहे, ते म्हणजे यश. समजा आता तुम्ही ठरवलं असेल कोणी की मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला एखादं अधिकारी व्हायचं आहे. जेव्हा तुम्ही ते अधिकारी व्हाल, जे ठरवताय तुम्ही, ते जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल ते म्हणजे तुमचं यश आहे ना. तर जे उद्दिष्ट आपण ठरवलेले असते ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्य असतात, गुणवत्ता असते, प्रत्येकामध्ये स्किल असतं काहीतरी. एखादा अभ्यासात हुशार नसतो परंतु खेळण्यात हुशार असतो. एखादा खूप हुशार असतो पण त्याचं हँडरायटिंग चांगलं नसतं, है ना. प्रत्येकामध्ये वेगवेगळी कौशल्य गुणवत्ता असते. किंवा त्याला काहीच येत नाही पण तो ड्रॉइंग एवढी छान काढतो की हुबेहूब आपल्यासारखं समोर बघून एक 5 मिनिटामध्ये चित्र काढून टाकेल. अशी प्रत्येकामध्ये कौशल्य गुणवत्ता असते. त्या कौशल्यांची गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजे यश. म्हणजे काय? आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये टॅलेंट आहेत ना, त्या टॅलेंटमधील सर्वात उच्चतम पातळी गाठणे म्हणजे यश. म्हणजे एखाद्याला चित्र काढता येत असेल तर त्या चित्रामध्ये त्याने एवढी प्रॅक्टिस केली पाहिजे, एवढं नाव केलं पाहिजे की त्याच्यासारखं चित्र कोणी काढू शकत नाही. त्याला चित्र काढायला सांगलं लगेच 2च मिनिटामध्ये. चित्र तर सगळेच काढतात, समजा एका दिवसामध्ये कोणाचंही हुबेहूब चित्र काढता, पण हा व्यक्ती आहे की तो 5च मिनिटामध्ये किंवा 2च मिनिटामध्ये कोणीही समोर आणा त्याच्या लगेच चित्र काढून टाकेल. किंवा स्वामी विवेकानंद होते, ते त्यांचे पुस्तकं पाठ असायचे. त्यांनी एकदा वाचन केलं की ते पूर्ण त्यांच्या डोक्यात बसून जायचं, पेज नंबर सहित आणि लाईन सहित. आता 8वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा म्हणून पाठ आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते दररोज एवढे जाड खंड वाचायचे. तर ते खंड वाचत असताना ते खंड समजा दररोज एक खंड घ्यायचे लायब्ररीमधून आणि परत करायचे. मग त्या लायब्ररीमध्ये जो व्यक्ती होता त्याला शंका आली. मग तिथे जो स्वामीजींचा जो शिष्य होता, जो खंड घेण्यासाठी रिटर्न करण्यासाठी येत होता, त्याला तो लायब्ररीयन सहज बोलला की हे दररोज घेऊन जातात, म्हणजे अशी बऱ्याचशांना सवय असते पुस्तकं घेऊन जायचे, जमा करायचे, पण वाचत वगैरे कोणी नाही. मग त्यांनी स्वामीजींना सांगितलं. मग 4थ्या दिवशी स्वामीजी स्वतः गेले तिथं खंड परत करण्यासाठी आणि घेण्यासाठी. मग ते बोलले की जसं मला माझे पूर्ण खंड वाचून झालेले आहेत म्हणे, तिघं. तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला याच्यावरचे प्रश्न विचारू शकतात. मग त्या लायब्ररीने पण म्हटलं चला आपण परीक्षा घेऊन बघू.
एवढे खंड कोणाचे तर काही लक्षात राहणार नाही किंवा कोणी वाचणार पण नाही. पाठ तर जाऊ द्या, एवढे वाचणंच शक्य नाही एका दिवसात एवढा मोठा जाड खंड, आणि ते पण 3 दिवस वाचून परत रिटर्न करून आता चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी आले. मग त्यांनी असं मधून सहज असं बुक ओपन केलं, त्याच्यातला एक प्रश्न 2-3 प्रश्न विचारले. तर तो जो प्रश्न विचारायचा, जो संदर्भ विचारायचा, ते ज्या पेजवर असायचं त्या पेजवरचं जी लाईन विचारायचा, समजा जो प्रश्न विचारायचा त्याच्या एक 5-7 लाईन वरच्या आणि 5-7 लाईन खालच्या, असं पूर्ण अर्ध पाऊण पेज ते तोंडी डायरेक्ट सांगायचे. तर एवढी त्यांची बुद्धी तेज होती, शार्प होती. तर तसं त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलं होतं. म्हणजे यशाची व्याख्या म्हणजे त्याच्यावरून ही स्टोरी आठवली, सांगितली मी तुम्हाला. चला आता उतार्यावर येऊ. तर आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्याची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजेच काय? यश. यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. जेवढं इम्पॉर्टंट यश मिळवण्यात आहे तेवढं ते टिकवून ठेवणं इम्पॉर्टंट असतं. एखादा चांगलं चित्र काढतो, त्याचं नाव झालं, नंतर त्याला ते टिकवून पण ठेवता आलं पाहिजे. पुढे पण त्याला तशा पद्धतीचे चित्र काढता आले पाहिजे. पुढे पण त्याला तशा पद्धतीचं समजा काम करता आलं पाहिजे, जे काही ज्याच्यात तो प्रावीण्य मिळवलेला आहे. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. मग आता जे आपला रँक आहे तो टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला दररोज नवीन काही ना काही शिकावं लागतं, कारण दररोज काही ना काही गोष्ट अपडेट होत असते. तर आपल्याला त्याच्यामध्ये जे नवीन नवीन गोष्टी येतात त्या शिकणं आवश्यक आहे. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही. मग आता हे शिकत असताना आपल्याकडून चुका झाल्या तरी काही फरक पडत नाही, कारण आपण जेव्हा चुकू तेव्हा शिकू. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही, पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. धोंड म्हणजेच काय? आता याचा अर्थ काय काढू आपण? अडथळा. आपण काही एखादी गोष्ट जर शिकतोय तर चुकायला काही हरकत नाही, परंतु जी गोष्ट आपण चुकलेलो आहे ती पुन्हा चुकणी करायला पाहिजे. आपण एखादी गोष्ट जर आपण चुकलो तर नवीन चूक करायची, पण जी आधी झालेली चूक आहे ती पुन्हा चूक करायची नाही. जर तशी जर चूक होत असेल तर त्या आपल्या प्रगतीला तो धोंड आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या प्रगतीला अडथळा येतो किंवा आपण तेवढी प्रगती करू शकत नाही. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते. आपलं कॉम्पिटिशन दुसऱ्यासोबत, शेजारच्यासोबत, आपल्या दुसऱ्या कॉम्पिटिटरसोबत नसतं, तर ती स्वतःशीच असते. तुमच्या स्वतःशी स्पर्धा करायची. अरे मागच्या वेळेस मी हे चुकलो होतो तर माझं आता पुढच्या वेळेस मी हे चुकणार नाही. दुसरी चूक होऊ शकते, परंतु मागे जी झाली होती तीच चूक मी आता पुढे होऊ देणार नाही. दुर्दैवाने याचाच आपल्याला विसर पडतो. म्हणजे दुर्दैव असं आहे की आपण काय करतो, स्वतःकडे बघत आपण बघतो अरे हा माझ्या पुढे जातोय किंवा हा किती टॅलेंटेड आहे, तर त्याला न बघता आपण स्वतःची स्पर्धा केली पाहिजे. पण आपले सगळे आयुष्य मात्र इतरांशी स्पर्धा करण्यात, नंतर त्यांच्याशी तुलना करण्यात घालवतो. आपण काय करतो, नेहमी इतरांशी तुलना करतो. मला मग फर्स्ट रँक आणायचा आहे, माझा 4th रँक येतो, मग दरवर्षी मग आता हा याचा 3rd रँक आहे, मग मी याच्या पुढे जाईल, किंवा मी आता नवोदय पास होईल. तर आपण काय करतो, आपली तुलना इतरांशी करत असतो की मी याच्यापेक्षा बेटर करेल, की मला असंच व्हायचं आहे, यांच्यापेक्षा बेटर करायचं आहे. इतरांशी तुलना जरूर करावी, पण ती स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी. आपण कॉम्पिटिशन करायची, पण ती कॉम्पिटिशन कशासाठी असली पाहिजे, तर आपली स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे. काल तुम्ही जे केले त्यापेक्षा आज तुम्ही निश्चित काही वेगळे, चांगले, उत्तम करू शकता. जे आपण काल केलेलं आहे, तर काल जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा आज आपल्यामध्ये काहीतरी नवीन करता आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा बेटर आपण आणखी काही चांगलं करू शकतो. मग यश म्हणजे नेमके काय? जर जरा विचार तसा दृष्टिकोन. जसा असेल ते. जर जसा विचार तसा दृष्टिकोन. म्हणजे आपण जसा विचार करू तसा आपला दृष्टिकोन बनेल. चला आता प्रश्न सोडवू. धोंड या शब्दाचा उतार्यातील अर्थ. धोंड म्हणजे काय? दगड, पाषाण. हे दोघं समानार्थी शब्द आहे, दगड आणि पाषाण. अडथळा, यश. धोंड म्हणजे यश होईल का मग? अडथळा.
धोंड म्हणजेच अडथळा. जर आपण झालेली चूक जर पुन्हा जर करत असलो, या उतार्याकडे बेटा, झालेली चूक जर पुन्हा करत असलो तर ते आपल्यासाठी धोंड ठरेल, म्हणजे अडथळा ठरेल. इतरांशी तुलना कशासाठी करावी? आताच बघितलं आपण. आधी तर इतरांशी तुलना करायचीच नाही, पण जर करायची झाली तर ती कशासाठी? यश टिकवण्यासाठी करायची का? नाही, स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी करावी. यश म्हणजे काय नाही. आता यश म्हणजे काय आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलेलं होतं. आता यश म्हणजे पैसा नाही का, गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे, हे म्हणजे यश दिलेलं आहे. तुम्ही तुमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये सर्वात महारथी हासिल करा. ठरवलेले उद्दिष्ट प्राप्त करणे म्हणजे यश, हे पण आहे. जसा विचार तसा दृष्टिकोन, याचा पण अर्थ यश होतो. फक्त पैसा म्हणजे यश नाही, किंवा आपण नाव कमवलं, खूप सारा पैसा कमवला म्हणजे आपण यशस्वी झालो, याचा अर्थ यश नाही. 64 प्रगतीतील अडचण. आता प्रगतीतील अडचण काय काय? चूक करणे हे अडचण आहे का? नाही. केलेल्या चुका पुन्हा पुन्हा करणे हे अडचण आहे. स्वतःची क्षमता वाढवणे, स्वतःशी तुलना करणे नाही. म्हणजे काय? केलेल्या चुका पुन्हा पुन्हा करणे हे आपल्या प्रगतीमध्ये धोंड ठरू शकतं, म्हणजे अडचण ठरू शकते. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी, आपण जे स्वकष्टाने स्थान मिळवलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी रोज सराव करावा लागेल. हो, सराव आवश्यक आहे आपल्याला. रोज कार्यक्रम करावे लागतील. कार्यक्रम करण्याची गरज आहे का? नाही. रोज नवे काहीतरी शिकावे लागेल. हां, हे दिलेलं आहे आपल्याला. रोज नवीन नवीन काहीतरी सराव तर करतीलच, सर्वजण सराव करतात. पण जो काल केलेला सराव आहे तोच जर आज पण तोच करू, उद्या पण तोच करू, तर त्याच्याने आपली प्रगती होईल का? काल झालेला सराव त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन आज सराव केला पाहिजे. समजा कालपर्यंत आपण 20 पर्यंतचे पाढे पाठ केले, सगळ्यांचेच पाठ आहेत ते. 30 पर्यंत ते सगळ्याचे असतात. 40चे असतात का कोणाचे? 50 पर्यंत असतात का? मग आपले जर 30 पर्यंत झाले तर आपण 31चा करून पाहू शकतो. तेव्हाच आपण इतरांपेक्षा वेगळं आणि जरा स्पर्धेत पुढे जाऊ ना. मग रोज नवे काहीतरी शिकावे लागते, प्रसिद्धी मिळावी लागते. रोज काहीतरी नवे शिकावे लागते. ऑप्शन नंबर सी. रोज नवीन काहीतरी आपल्याला शिकावं लागेल, तेव्हा आपलं स्वकष्टाने निर्माण केलेलं स्थान जे आहे ते टिकून राहील. आपण एवढे पॅरेग्राफ कंप्लीट करून घेऊ, मग नंतर करू. आज वेळ आहे आपल्याजवळ. उतारा क्रमांक. स्वामीजींनी, आता बघा स्वामी विवेकानंदांचा आलेला आहे. स्वामीजींनी आपली स्वतःची वाचन पद्धती जाणीवपूर्वक विकसित केली होती. त्यामुळे त्यांच्या वाचनाचा वेग अक्षरशः सुपरसोनिक होता. अरे हां, प्रश्न राहिले. उतारा वाचण्याच्या आधी आपण प्रश्न वाचतो, मग नंतर उताराला वाचण्यास सुरुवात करतो. म्हणजे प्रश्नातील कीवर्ड आपण त्याला हायलाईट करू शकतो, आपल्याला प्रश्न लगेच मिळतात. स्वामीजींच्या वाचनाचा वेग कसा होता? स्वामीजींसारखी वाचनाची उंची केव्हा गाठता येईल? कायमचे लक्षात राहावे यासाठी कोणता महत्त्वाचा मार्ग आहे? यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. आपले पण क्वेश्चन आन्सर रिसाईट होत नाही ना, त्याचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये भेटेल. मिळवणे या अर्थाचा उतार्यातील वाक्प्रचार कोणता? नंतर स्वामीजींनी स्वतःची वाचन पद्धती कशी विकसित केली होती? आता हा पॅरेग्राफ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, उत्तर क्रमांक 2. स्वामीजींनी आपली स्वतःची वाचन पद्धती जाणीवपूर्वक विकसित केली होती. त्यामुळे त्यांच्या वाचनाचा वेग अक्षरशः सुपरसोनिक होता. वाचन पद्धतीचा विकास एका विशिष्ट पद्धतीने होतो. वाचन पद्धतीचा विकास जो आहे तो एका विशिष्ट पद्धतीने होतो. प्रथम एक एक अक्षर वाचावे. बघा, वाचण्याची पद्धत काय आहे? एक एक अक्षर वाचावे, मग शब्द वाचावा, नंतर पूर्ण वाक्य एका दृष्टिक्षेपात वाचावे. पहिले आपण असं शिकलेले आहेत ना, लेटर वाचायचो. पहिले स्पेलिंग वाचायचो, मग शब्द वाचायला लागलो, मग वाक्य एका याच्यात वाचायला लागलो, नंतर पॅरेग्राफ वाचायला लागलो. स्वामीजी एक एक अक्षर वाचावे, मग शब्द वाचावा, नंतर पूर्ण वाक्य एका दृष्टिक्षेपात वाचावे, अशीच सर्वांची पद्धत असते. असं सगळेजण वाचतो आपण.
परंतु स्वामीजी यापुढेही गेले. वाचनातील त्यांची प्रणाली मोठी विस्मयकारी होती. ते वाक्य वाचून थांबले नाहीत. ते फक्त वाक्य वाचून थांबले का? नाही. आपण जसे एक एक वाक्य वाचतो आणि पॅराग्राफ कंप्लीट करतो किंवा तो धडा कंप्लीट करतो, हे काय करतात माहिती का? एका दृष्टिक्षेपात 6 परिच्छेद वाचत, म्हणजे एका नजरेत असं समोर ठेवला की याचा एकाच नजरेमध्ये पूर्ण पॅराग्राफ वाचून टाकायचे. ते जसे आता काही काही विद्यार्थी काय करतात, एक शब्दामधला एक एक अक्षर वाचतात. आधी आपण एक एक अक्षर वाचतो का? अ ला काना आ, क ला काना का असं म्हणतात ते, आणि मग आकाश शब्द वाचतात. आपण काय डायरेक्ट आकाश वाचतो. तसं आपण पॅराग्राफमधील ओळ वाचतो, ओळ. स्वामीजी पूर्ण परिच्छेद तसा वाचायचे, पूर्ण पॅराग्राफ. तर एका दृष्टिक्षेपात ते सारा परिच्छेद वाचत. इथवरही न थांबता कटाक्षात ग्रंथांचे सारे पान वाचून काढत. फक्त एवढ्यावर नाही थांबले, ते परिच्छेदवर नाही थांबले की पॅराग्राफ किती लाईनचा असतो, जास्तीत जास्त 4-5 लाईनचा असतो, तेवढ्यावर नाही थांबले. तर ते एका दृष्टिक्षेपात पूर्ण ग्रंथाचं पूर्ण पान वाचून टाकायचे. हे चॅप्टर 8 स्टँडर्डच्या बुकमध्ये आहे. 11 नंबरचं चॅप्टर आहे. हाच प्रसंग आहे तिथं. हां, पुढे बघा आता. एका कटाक्षात ग्रंथाचे सारे पान वाचून काढत. एक क्लिक सरशी कॅमेऱ्याने समोरचे दृश्य टिपावे तसे सारे पान ते टिपून घेत. आपण जसं समोर जास्त घाई होते, आपण काय करतो, लगेच स्क्रीनशॉट घेतो की नंतर लिहून घेऊ. तो जसा स्क्रीनशॉट घेतला तो, तसं त्यांच्यासमोर जर बुक ठेवलं तर ते स्क्रीनशॉट जसा घेतो तेवढ्या समजा याच्यासाठी त्या स्क्रीनशॉटसारखं त्यांच्या याच्यात पण स्क्रीनशॉट यायचा नाही, म्हणजे ते वाचून घ्यायचे एवढ्या कमी वेळेत, याचा अर्थ तसा होतो. ग्रंथाच्या प्रत्येक पानावरील पहिली आणि शेवटची ओळ वाचावी. तर त्या पानावर लेखकाने काय मांडले आहे. आता बघा त्यांची वाचनाची पद्धत काय होती. ते ग्रंथातलं पहिली ओळ वाचायची आणि शेवटची ओळ वाचायची. आता दिलेलं आहे की कोणत्याही ग्रंथामध्ये जर त्याची पहिली आणि शेवटची ओळ वाचली तर आपल्याला त्या पानावर लेखकाने काय मांडले आहे याचे त्यांना आकलन होत असे. म्हणजे ते समजून जात पहिली ओळ आणि शेवटची ओळ वाचली की याच्यामध्ये काय असेल, एवढं त्यांचं वाचन होतं. स्वामीजींच्या वाचन सामर्थ्याची आपल्याला प्राप्ती होणार नाही असे मुळीच नाही. त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य होतं तसं आपल्याला पण भेटणार नाही असं मुळीच नाही. आपण पण करू शकतो त्यांच्यासारखं. काय करावं लागेल मग, पण थोडा वेळ तसे म्हटले तरी आपल्या गतीने का होईना वाचनाचा संकल्प आपण करू शकतो. म्हणून आपण आपलं जर ठरवलं तर आपण संकल्प करू शकतो की स्वामीजी पूर्ण एका दृष्टिक्षेपात पूर्ण पेज वाचायचे, तर मला एक पॅराग्राफ वाचता आला पाहिजे किंवा 2-3 ओळी वाचता आल्या पाहिजे. पण थोडा वेळ तसे म्हटले तरी आपल्या वाचनाचा करू शकतो. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हा मार्ग आत्मसात झाला तर. दिसा माझी म्हणजे काय, दिवसाला प्रत्येक दिवसामागे काहीतरी लिहायचं. आपण दररोज काहीतरी लिहिलं पाहिजे. प्रसंगी अखंडित वाचित जावे म्हणजे खंड न पडता वाचत राहायचं, थांबायचं नाही. समजा वाचनाला बसलो, अर्धा 1 तास वाचनच करत बसायचं. हां, किंवा मग 5 ते 10 पेज वाचून सण मगच उठायचं, असा संकल्प करायचा. हा मार्ग आत्मसात झाला तर आपल्यालाही स्वामीजींची उंची गाठता येईल. स्वामीजीसारखं होण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पण दररोज काहीतरी लिहावं लागेल, दररोज काहीतरी अखंडित वाचावं लागेल. म्हणजे खंड नाही पडला पाहिजे, चला वो आज 4-5 पेजेस वाचले मग उद्याच्या दिवशी गॅप पडला, असं नाही. काही झालं तरी दररोज 1 पेज वाचल्याशिवाय मी झोपणार नाही. त्याला म्हणतात अखंडित वाचन. नाही, केव्हा पण वाचा, पण 1 पेज वाचन करेलच मी. त्याच्याशिवाय आज संडे चला आज झोपून राहू पूर्ण दिवसभर, असं नाही. सुट्टी असली, एक्झाम असली तरीसुद्धा मी 1 पेज रीड करेलच. त्याच्या व्यतिरिक्त आपलं जे दैनंदिन जीवनातला जो समजा अभ्यासक्रम आहे त्याच्या व्यतिरिक्त मी हे पुस्तक आहे त्याचं दररोज 1 पेज रीड करेल, असा संकल्प आपण केला पाहिजे. हां, ते चालतील.
पण खंड नाही पडला पाहिजे. चला आज वाचनच केलं नाही मी असं नाही झालं पाहिजे. जसं आपण दररोज जेवण करतो ना, एखाद दिवशी उपास असला तर होतं, पण काहीतरी खातो आपण, बिस्किट खातो, चहा खातो, नाही चहा पितो आपण, जाऊ द्या. हां चला चला आता इथं पॅरेग्राफ हां नुसते हां कुठे होतो आपण. हां स्वामीजींची उंची गाठता येईल, नव्हे ती तशी गाठलीच पाहिजे असा खुद्द स्वामीजींचाच आग्रह होता. त्यांचाच आग्रह होता की तुम्ही पण करा असं. नुसते वाचणे पुरेसे नाही, म्हणजे फक्त वाचून स्वामीजी सारखं होता येईल का, नाही. वाचलेले कायमचे स्मरणात राहणे महत्त्वाचे आहे. मग आता काही जण म्हणते ना आम्ही नुसतं वाचूच, मग ते ध्यानात पण राहिलं पाहिजे, जसं लक्षात पण राहिलं पाहिजे. स्मरणशक्ती दोन प्रकारची असते. पहिला प्रकार अल्पकालीन स्मरण आणि दीर्घकालीन स्मरण. अल्पकालीन म्हणजे काय, जे वाचतो ते काही छोट्याशा टायमासाठीच, कमी टायमासाठी लक्षात असतं. दीर्घकालीन म्हणजे काय, खूप टायमापर्यंत आपल्याला लक्षात राहतं. अशा दोन प्रकारची स्मरणशक्ती असते. स्मरणशक्तीला जसे वळण देऊ तशी ती होते. वाचनाचा हेतू, वाचता मनाची होणारी एकाग्रता, वाचत असलेल्या विषयात रुची घेण्याची तयारी, यातून स्मरणशक्ती वाढते. स्मरणशक्ती कशी वाढते आता हे इथं दिलेलं आहे. कुठून, इथून. आपण जशी स्मरणशक्तीला वळण देऊ तशी स्मरणशक्ती आपली होती. वाचनाचा हेतू, आपण कशासाठी वाचतोय ते हे पहिले क्लिअर पाहिजे. वाचताना मनाची होणारी एकाग्रता, म्हणजे वाचत असताना आपलं मन, समजा आपण वाचतोय आणि आपलं मन तिकडे गुलाबजामुनकडे, असं नाही व्हायला पाहिजे. आपण जर वाचतोय तर आपलं पूर्ण मन, चित्त एकाग्र होऊन त्या वाचनाकडेच पाहिजे, जे आपण वाचतोय ते. वाचत असलेल्या विषयात रुची घेण्याची तयारी, जे वाचतोय त्याच्यामध्ये आवड पण असली पाहिजे. समजा आपल्याला मॅथ आवडत नाही आणि आपण मॅथ करतोय, समजा फक्त लिहितोय पण आपल्याला आवड नाही, तर त्या विषयामध्ये रुचीसुद्धा असली पाहिजे, आपली आवडसुद्धा आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. यातून स्मरणशक्ती वाढते. स्वामीजी एकदाच एखादी गोष्ट एकचदा वाचत ते, आणि ती गोष्ट त्यांच्या स्मरणात कायमची टिपली जाईल. हा चमत्कार नसून अभ्यासाने ही क्षमता आत्मसात करता येते हे नक्की. हा चमत्कार नाही आहे, याचा अभ्यास करून, दररोज करून ते आपल्याला सुद्धा आत्मसात करता येऊ शकतं. आता बघा प्रश्न बघू. आता स्वामीजींच्या वाचनाचा वेग कसा होता? अतिशय वेगवान, मंद तर नव्हता, मंद नव्हता, अखंडित होता, अल्पकाळासाठी होता का? नाही. त्यांचा वाचनाचा वेग अखंडित, म्हणजे खंड न पडता वाचू शकत होते ते. आपण तरी थांबतो, समजा ते पूर्ण पान वाचल्याशिवाय थांबत नव्हते. स्वामीजींसारखी वाचनाची उंची केव्हा गाठता येईल? रोज लेखन करून नियमितपणे वाचन केल्यास, नंतर अनेक पुस्तके खरेदी केल्याने. पुस्तकं खरेदी करून टाकली 4-5, काय एवढे घरं भरून, नाही चालणार नाही. एकाग्रता वाढवल्यास, एकाग्रता वाढवल्यास आपण स्वामीजींच्या वाचनाची उंची गाठू शकतो. आणि त्याच्यासाठी बी सुद्धा होईल त्याचं, रोज लेखन करून आणि नियमित वाचन केल्यास. आपली एकाग्रता वाढवूनच नाही येणार, त्याचा ऑप्शन नंबर बी येईल. आपल्याला रोज लेखन काहीतरी लिहावं लागेल आणि नियमित वाचन करावं लागेल. तो जो अभंगावरती बघितला होता आपण. नंतर बघा याचं बी ऑप्शन होईल. वाचलेले कायमचे लक्षात राहावे यासाठी कोणता मार्ग महत्त्वाचा आहे? वाचन, मनन, पाठांतर, अभ्यास. वाचलेलं कायमचं लक्षात राहण्यासाठी आपल्याला तसा सराव करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. मिळवणे या अर्थाचा उतार्यातील वाक्प्रचार, दृष्टिक्षेप टाकणे, आत्मसात करणे. आत्मसात करणे म्हणजे मिळवणे. गाठणे म्हणजे मिळवणे नाही. कटाक्ष करणे, ऑप्शन नंबर काय आहे? बी, आत्मसात करणे. बरोबर ना? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. स्वामीजींनी स्वतःची वाचन पद्धती कशी विकसित केली होती? बघा, आनंदाने
अंदाजाने अंदाज लावून केली का त्यांनी? नाही. अंदाजी झाली का त्यांची? नाही. नशिबानं? नाही. जाणीवपूर्वक? हां, त्यांनी जाणीवपूर्वक समजा त्यांची जी वाचन पद्धती आहे ती विकसित केली होती. ठरवलं होतं त्यांनी दररोज काहीतरी लिहू, दररोज काहीतरी वाचू, अखंडित वाचू. ऑप्शन नंबर डी. प्रतिकार करण्याची वृत्ती म्हणजे? प्रतिकार करणे म्हणजे कोणत्या प्रकारच्या तपाने प्रतिकारनिष्ठा जागृत होते? मनात कामात मग्न होणे, कोणत्याही कामासाठी तयार असणे म्हणजे? मानवतेच्या युगासाठी तुमच्या अंगी सुलभ तारुण्योचित गुण बांधले पाहिजेत. ते गुण म्हणजे तेजस्विता, तपस्विता व तत्परता. हे तारुण्याचे 3 तकार म्हणता येतील. तेजस्विता म्हणजे वीरवृत्ती. वीरवृत्ती म्हणजे प्रतिकारनिष्ठा, प्रतिकाराचे व्रत घेण्याची वृत्ती. वीरवृत्ती म्हणजे माणसाची लढण्याची वृत्ती नव्हे. प्रतिकार म्हणजे टक्कर किंवा साठमार नव्हे. आम्हाला जगातून अज्ञान, अन्याय, दारिद्र्य नाहीसे करायचे आहे. आम्ही अज्ञानाचा प्रतिकार करू, अन्यायाला विरोध करू, दोषी झुंज देऊ. हीच तेजस्विता. तेजस्वितेची व्याख्या दिलेली. म्हणून तेजस्विता किंवा वीरवृत्ती म्हणजे माणसांचे रक्षण करून त्याला जडलेल्या व्याधींचा प्रतिकार करण्याची वृत्ती. हेच तेज. तेजस्वितेचा 2 ठिकाणी व्याख्या दिलेली. नंतर तपा वाचून तेज उत्पन्न होणे शक्य नाही. तप हे 2 प्रकारचे असते. 2 प्रकारचे तप दिले. एक कष्ट सहन करण्याचा सराव करणे आणि त्याकरिता मुद्दाम जीव संकटात घालणे. या धाडसी वृत्तीला तपाचरण म्हणतात. तप 2 प्रकारचे म्हणे. काय? एक कष्ट सहन करण्याचा सराव करणे. कष्ट जे आपल्याला भेटत आहेत त्याचा एकतर सराव करायचा, आणि दुसरं म्हणजे त्याकरिता मुद्दाम जीव संकटात घालणे. कष्ट भेटले पाहिजे म्हणून स्वतः डायरेक्ट म्हणजे काहीतरी असं चॅलेंजिंग काम करायचं, रिस्क. तपाचा दुसरा प्रकार म्हणजे तितिक्षा. आता तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे येऊन पडलेल्या हाल अपेष्टा सोसण्याची तयारी. जो प्रसंग आपल्यावर आलेला आहे ती सोसण्याची आपली तयारी पाहिजे. तपाच्या अभ्यासाने ही शक्ती अंगी येते. अशी दुहेरी तपाने प्रतिकारनिष्ठा जागृत होते. आता तपाचा अभ्यास केल्याने अशी शक्ती आपल्या अंगामध्ये येते. मग अशी दुहेरी तपाने प्रतिकारनिष्ठा आपली प्रतिकारनिष्ठा जागरूक होते. तेज व तप यांच्या जोडीला तत्परताही हवी. तत्परता म्हणजे पत्करलेल्या कार्याशी तदाकार होण्याची वृत्ती. घेतलेल्या कामात गढून जाण्याची आणि त्यासाठी इतर कामे बाजूला सारून नेहमी तयार असण्याची सवय असली पाहिजे. कुठलीही सवय किंवा अडचण अंगीकृत कार्याच्या आड येता कामा नये. आपण जर एखादं काम घेतलेलं आहे, मग आपल्याला त्या दिवशी कितीही काम असो, जे आपण काम अंगीकृत घेतलेलं आहे ते झालंच पाहिजे. नंतर आपल्याला इथं कितीही काम असो, मग जसं आता तुम्ही संकल्प केला आहे म्हणे दररोज 1 पेज वाचण्याचा, मग तुम्हाला दररोज किती होमवर्क सांगितला तरीसुद्धा ते 1 पेज वाचल्याच गेलं पाहिजे. नाही का? या गुणांचा विकास करण्याचे शिक्षण जेव्हा देण्यात येईल तेव्हा आपले सामाजिक जीवन धन्य होईल. प्रतिकार करण्याची वृत्ती म्हणजे? प्रतिकार करणं म्हणजे साठमारी का, साठवून ठेवणं नाही. वीरवृत्ती, तेजस्विता, तपस्विता. प्रतिकार करण्याची वृत्ती म्हणजे आता बघा काय शब्द आहे. तपस्विता आहे का तेजस्विता आहे? नाही, ते तर आहे हिच्यामध्ये उत्तरामध्ये. तेजस्विता नाही. या प्रश्नाचा आन्सर प्रश्न काय तो?
हा, प्रतिकार करण्याची वृत्ती, हे बघा लढण्याची वृत्ती नाही हे. तेजस्विता म्हणजे वीरवृत्ती, प्रतिकारनिष्ठा, प्रतिकार करण्याची वृत्ती, प्रतिकार करण्याची वृत्ती म्हणजेच काय तेजस्विता. काय म्हणतो आपण तिला? तेजस्विता. ऑप्शन नंबर सी तेजस्विता. प्रतिकार करणे म्हणजे लढणे का? माणसाला जडलेल्या व्याधींचा प्रतिकार करणे, कष्ट सहन करणे, तेज उत्पन्न करणे. तेज उत्पन्न करणे, प्रतिकार करणे म्हणजे प्रतिकार करणे म्हणजे काय त्याचं इथं दिलेलं आहे बघा. प्रतिकार करणे म्हणजे टक्कर किंवा साठेमारी नाही, हे ऑप्शन गेलं. आम्हाला जगातून अन्याय, अज्ञान, अन्याय, दारिद्र्य ही नाहीसे करायचे आहे. आम्ही अज्ञानाचा प्रतिकार करू, अन्यायाला विरोध करू, दुःखाशी झुंज देऊ, हीच तेजस्विता. म्हणून तेजस्विता किंवा वीरवृत्ती म्हणजे माणसाचे रक्षण करून त्याला झालेल्या व्याधींचा प्रतिकार करणे. व्याधींचा प्रतिकार करणे म्हणजेच काय प्रतिकार निष्ठा जागृत प्रतिकार करणे. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. माणसाला जडलेल्या व्याधींचा प्रतिकार करणे म्हणजे काय प्रतिकार करणे. पुढे कोणत्या प्रकारच्या तपाने प्रतिकारनिष्ठा जागृत होते? हा मग तेच आहे ना, प्रतिकारनिष्ठा जागृत कोणत्या तपाने होते? तपाचरण आणि तितिक्षा असे दोन तपाचे प्रकार दिलेले आहेत. तपाचे प्रकार दिलेले आहेत. ऑप्शन नंबर डी होईल त्याचा, पर्याय 1 आणि 2. तपाचरण आणि तितिक्षा शेवटच्या लाईनमध्ये दिलं होतं बघा इथं. हां चालेल. शेवटचा प्रश्न नाही, कामात मग्न होणे म्हणजेच काय? एकदम कामामध्ये गढून जाणे. आपण एखाद्या कामात मग्न होतो ना, आता तुम्ही घरी गेल्यानंतर नवोदयची एक प्रश्नपत्रिका सोडवसान, तुम्हाला डायरेक्ट काहीच भूक पण लागणार नाही, चहा पण लागणार नाही, असं होईल का आज? नाही का? बरं हां, कामात गढून जाणे, मग्न होणे म्हणजेच काय? कामात गढून जाणे, एकदम मग्न होणे. कोणत्याही कामासाठी तयार असणे म्हणजेच काय? तपस्विता येईल का आता? हे तेजस्विता येईल का? तपाचरण होईल का? तत्परता, आपण किती तत्पर आहोत. चला बुवा, तुम्हाला सांगितलं चला आता आपण अजून एक पॅरेग्राफ पुढचा सॉल्व करू. तुम्ही किती रेडी आहेत का? रेडी? चला आजपर्यंत एवढंच बघू. शेवटचा पॅरेग्राफ आहे तेवढा तुम्ही सॉल्व करून घ्या. चालेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय ऑल ऑफ यू.